श्रीमान योगी भाग 4 कथा 6। सकाळच्या वेळी सोयराबाई महालात आल्याचे पाहून राजांना आश्चर्य वाटले। राणी साहेब, आजचा दिवस भाग्याचा दिसतो। का बरं? सोयराबाईने हसत विचारले। आज सकाळीच आपलं दर्शन घडलं। का सकाळी येऊ नये असं कुठे आम्ही म्हटलं? नेहमी आपली स्नानपूजा व्हायला पुष्कळ वेळ लागतो, त्यामुळे आम्ही विचारलं। सोयराबाई हसल्या। त्या म्हणाल्या, आज भल्या पहाटेच जाग आली, नंतर झोप आलीच नाही। सोयराबाईंच्यावर नजर फिरवत राजाने विचारले, स्वप्न तर पडलं नाही ना? हो ना, तेच सांगणार होते। आज स्वप्नामध्ये थोरले मामासाहेब महाराज आले होते। कोण? महाराज साहेब? हो, फार चांगले स्वप्न आहे। आम्हालाही अलीकडे त्यांची फार आठवण होते। शंभूबाळ कुठे आहेत? सोयराबाईंचे हसणे विरले। असतील मासाहेबांच्याकडे, नाहीतर धाकट्या माली। त्यांचा ओढा आमच्याकडे कमीच। मुलाची जात माया लावावी तशी लागते। सोयराबाईने गडबडीने विषय बदलला। मी विसरलेच सांगायला। मासाहेब म्हणाल्या, तुमची तयारी झाली का पाहून ये। बहुतेक मासाहेब इकडे येणार असतील। मासाहेबांनी कशाला यायला हवं? चला आपणच तिकडे जाऊ। राजे मासाहेबांच्या महाली आले तेव्हा मासाहेब सचिंत बसल्या होत्या। राजे जाताच त्या म्हणाले, राजे, माणकोजींची तब्येत बिघडलीये, जास्त झालंय म्हणून कळतं। केव्हा? मगाच मोरोपंत सांगत होते, त्यासाठी तुमची चौकशी केली। माणकोजींना परवाच आम्ही भेटून आलो, फार थकलेत। वय झालं, त्यात ही पावसाळी हवा। आम्ही गडाखाली जाऊन येतो। राजे गडाखालच्या शिवापूरला गेले। बरोबर मोरोपंतही होते। माणकोजींची तब्येत जास्त खालावली होती। राजांचा हात धरून माणकोजी कष्टाने म्हणाले, राजे, खानाचा जुलूम लई वाढलाय, त्याला आवरायला पाहिजे। एवढी प्रकृती ढासळलेली असूनही राज्याची काळजी घेणारे माणकोजी पाहून राजे गहिवरले। ते म्हणाले, माणकोजी, तुम्ही बरे व्हा, आम्ही सर्व करू। राजे, आता बरी होणारी आम्ही माणसं नव्ह, आता वय झालं। माणकोजी, असं बोलू नका। तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद नसले तर हाती घेतलेलं काम तडीच जाणार कसं? महाराज, त्याची काळजी आम्हाला नाही, तुम्ही सारं करशिला, आम्हाला भरोसा कसला। तुम्ही भेटला, बरं झालं। आसाहेबांना मुजरा सांगा। राजांनी माणकोजींचा निरोप घेतला। वैद्यांना माणकोजींच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि राजे खिन्न मनाने गडावर येत होते। कान्होजी गेले, माणकोजी टिकतील असे वाटत नाही। दादोजी, कान्होजी, माणकोजी हे तीन आधार तुटले तर कसं व्हायचं? त्याच विचारात राजे पद्मावती माचीवर आले। देवी दर्शन घेऊन ते बाहेर आले तेव्हा देवळाच्या समोरच्या अंगणात मोरोपंत उभे होते। त्यांच्या शेजारी कानात भिकबाळी घातलेला, रुमाल बांधलेला, गोऱ्या रंगाचा, तिशीच्या वयाचा एक गृहस्थ उभा होता। त्याने राजांना लावून नमस्कार केला। राजांनी मोरोपंतांना विचारले, मोरोपंत, हे कोण? मोरोपंतांनी अदबीने सांगितले, हे मोसा खोऱ्याचे कुलकर्णी आपली भेट व्हावी म्हणून आले आहेत। राजांनी कुलकर्ण्यांना विचारले, कशासाठी आमची भेट व्हावी? तो कुलकर्णी हात जोडून म्हणाला, महाराज, घरची परिस्थिती अत्यंत कठीण आहे। आम्ही तिघे भाऊ, मी धाकटा, पण दारिद्र्यामुळे एकाचंही लग्न होऊ शकलं नाही। आम्ही ब्राह्मण, भिक्षा मागणं उचित नाही। फडामध्ये जागा मिळेल तर योगक्षेम चालेल। एका गरीबाला वाचवल्याचं पुण्यपत्री पडेल। राजे त्या तरुणावरची दृष्टी न हलवता ते बोलणे ऐकत होते। राजाने विचारले, तुम्ही कुलकर्णी ना? मग तुमच्या वतनाचं काय झालं? त्या प्रश्नाबरोबर त्या तरुणाच्या चेहऱ्यावर भीती तरळली। भयभीत होऊन तो म्हणाला, महाराज, माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही। जे नशिबी होतं ते होऊन गेलं, पायांची चाकरी मिळावी। राजांनी परत विचारले, तुमच्या वतनाचं काय झालं? नोबिता, आम्हाला सर्व सांगा। कुलकर्ण्यांनी आवंडा गिळला, महाराज, आम्ही कुलकर्णी हे खरं, घरात कुलकर्णी पण असून जोशी पण असूनही वडिलार्जित कर्जामुळे निर्वाह होणं कठीण झालं। कर्ज काढावं लागलं। त्या कर्जाचं व्याज 4-5 वर्षात एवढं वाढलं की कर्जाबाई जोशी पण आणि कुलकर्णी पण सावकारांना लिहून द्यावं लागलं। आज सारं घर रस्त्यावर आहे। राजे हसले। त्या तरुणावरची नजर न काढता त्याने विचारले, सावकारांची हुशारी आणि वतनदारांचा आजागळपणा यांचा सुरेख संगम तुमच्या कहाणीत दिसतो। एवढा धूर्त सावकार कोण भेटला तुम्हाला? ज्या प्रश्नाला कुलकर्णी भीत होता ते संकट टाळण्याने टळत नव्हते। कुलकर्णी म्हणाला, महाराज, माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही। राजे किंचित कठोरपणे बोलले, आम्हाला सावकाराचं नाव हवं आहे।
हताशपणे कुलकर्णाने सांगितलं, आपले पेशवे शामराव निळकंठ तेच आमच्या वतनाचे मालक झाले आहेत. ते ऐकून राजे चकित झाले. त्यांनी एक वेळ मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंतांची मान खाली झुकली होती. राजांनी मोरोपंतांना सांगितले, पंत, यांना फडामध्ये गुंतवून घ्या आणि आम्हाला नंतर येऊन भेटा. सायंकाळी राजांच्या खास महालात मोरोपंत आले. राजांनी त्यांना सांगितले, मोरोपंत, अंतस्थपणे शामराज निळकंठ यांची चौकशी करा. या वतनांच्या काय गफलती आहेत हे आम्हाला सांगा. त्याची वाच्यता कुठेही होऊ देऊ नका. त्यानंतरचे 4-5 दिवस राजे पुरे बेचैन होते. जिजाबाईंच्या ध्यानी ते यायला वेळ लागला नाही. त्यांनी राजांना कारण विचारले. महालात दुसरे कोणी नव्हते. राजांनी सांगितले, मासाहेब, तसं काही संकट नाही, आपण चिंता करू नये. राजे, आम्हाला फसवता? जिजाबाईंनी विचारले. राजांनी पाहिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू होते. ते हास्य पाहून राजे गडबडीने म्हणाले, मासाहेब, गैरसमज होतो. चिंता आहे खरी, पण ती परचक्राची नाही, एवढंच मला सांगायचं. मग दुसरी कसली चिंता? मासाहेब, वतनदारीबद्दल आम्हाला केवढा तिटकारा हे आपण जाणता. ही वतनं नाहीशी करावीत, प्रजा सुखी व्हावी म्हणून आम्ही धडपडतो. आणि खुद्द आमचीच माणसं सावकारी करून वतनं मिळवू लागली तर काय करायचं? राजे, आपल्याला कोणीतरी खोटं सांगितलं असेल. आम्हाला सुद्धा तीच आशा आहे. असं ठरलं तर त्यात आम्ही आनंद मानू, पण खरं ठरलं तर? अशी माणसं फडात बाळगून चालणार नाही, जिजाबाई शांतपणे म्हणाल्या. राजाने एकदम जिजाबाईंच्याकडे पाहिले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रकटली. मासाहेब, तुमचे बोल आम्हाला सदैव धीर देतात. त्यानंतर 2 दिवसांत मोरोपंतांनी राजांना सर्व खबर दिली. राजांनी सदर भरवण्याचा हुकूम दिला. सायंकाळी राजे सदरेवर आले. सदरेत पेशवे, अमात्य, डबीर याखेरीज नेताजी, येसाजी, कंक ही सारी खास मंडळे उपस्थित होती. पेशवे शामराज निळकंठ अस्वस्थ होते. राजांची बेचैनी त्यांच्या ध्यानी आली होती. शामराज निळकंठ जंजिराच्या मोहिमेवरून परत आले होते. जंजिरेच्या मोहिमेत आलेले अपयश त्यांच्या मनाला डाचत होते. सिद्दी खैर्यातच्या डावाला फसून त्यांनी नामुष्की पदरी घेतली होती. राजांनी एवढ्या तातडीने सदर का भरवावी हा प्रश्न साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता. राजे सदरेवर आले. राजांची चर्या गंभीर होती. राजांच्या पाठोपाठ जिजाबाई सदरेवर आल्या. राजांनी त्यांना उत्थापन दिले. राजांनी आपल्या हाताने त्यांना बैठकीवर बसून राजे शेजारी बसले. जिजाबाईने राजांना विचारले, राजे, आज सदर भरवलीत. माणकोजींची तब्येत जरी त्यांची काळजी करण्यासारखं काही राहिलं नाही. ते तृप्त आहेत. असलीच तर राज्याची काळजी त्यांना आहे. अशी निष्ठावंत माणसं मिळणं कठीण. मग आजची सदर खास आमचे पेशवे शामराज पंत यांच्याकरता भरवली आहे. साऱ्यांच्या नजरा शामराज पंतांच्याकडे वळल्या. आपले उपरणे सावरीत शामराज पंताने विचारले, महाराज, माझ्यासाठी? हो, तुमची दौलतीची अनुभवी मुरब्बी माणसं. जेव्हा आमच्या मनात शंका येते तेव्हा तुमच्या खेरीज कोणाला सल्ला विचारणार? जी, शामराज म्हणाले, आम्हाला वतनदारीचा तिटकारा आहे हे तुम्ही जाणता. त्यासाठी मिरासदारांचा रोष पत्करून आम्ही रयतेला सुखी केलं. जमीनदारांना नगद गल्ला व नक्त गाव बांधून दिलं. देशमुख, देशकुलकर्णी, पाटील यास हक्क बांधून दिले, हेही तुम्ही जाणता. जी, हे कशासाठी केलं हे रयतेला नागवतात. पदरी फौज बाळगून घाडे उडे बांधून राहतात. सांगव्यास गेलं तर शत्रूला मिळतात. प्रजा आणि राजा दोन्ही त्रस्त होतात. यासाठी आम्ही नामांकित वाडे आमच्या हाती घेऊन इतर मिरासदार वाडे पाडले ना? जी, जी काय म्हणता? राजांचा आवाज करडा बनला. शामराज पंतावर नजर रोखीत ते बोलू लागले. एका बाजूला ही वतनदारी नष्ट करण्याचे आम्ही प्रयत्न करत असता तुम्ही पेशवे असूनही वतनाची हाव धरू लागलात. शामराज पंतांचे डोळे खाडकन उघडले. राजांचे बोल त्यांच्या कानी पडत होते. कशासाठी हे केलं? महाराज, गैरसमज होत आहे. कुणीतरी खोटी अदावत आमच्यावर घेतली आहे. शामराज पंत धीर करून म्हणाले. शामराज पंत, एक खोटेपणा केलात, आता दुसरा करू नका. मोसे खोऱ्यातील कुलकर्णी वतनावर तुम्ही नजर ठेवली. पेशवाईच्या सत्तेवर कुलकर्णी पण बळकावलं, हे खोटं? शामराज पंताने आवंडा गिळला. ते म्हणाले, महाराज, हा अन्याय. अन्याय तुमच्यावर? शामराज पंत, तुमच्या कृत्यानं आमची मान शरमेने खाली झुकली आहे. पेशव्यांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी कुलकर्ण्याने सदरेवर साक्षीसाठी बोलवावं ही तुमची इच्छा असेल तर आम्ही तेही करू.
राजाची नजर मोरोपंतांच्याकडे वळली. मोरोपंत, त्या कुलकर्ण्यांना सदरेवर बोलवा. मोरोपंत सदरेबाहेर जायला निघालेले पाहता शामराजपंत घाबरून गडबडीने म्हणाले, महाराज, क्षमा असावी. राजाने मोरोपंतांना थांबण्याचा इशारा दिली. त्या प्रकाराने जिजाबाई मात्र गोंधळ गेला होता. त्यांच्या ध्यानी काही येत नव्हतं. त्यांनी विचारले, शिवबा, हा काय प्रकार आहे? राजे उदासपणे हसले, म्हणाले, मासाहेब, सांगताना सुद्धा शरम वाटते. हे आमचे पेशवे, पण राज्याच्या प्रधान पदावर राहूनही त्यांचं मन तृप्त नाही. यांना वतनाची हौस वाटली. बळजबरीने यांनी कुलकर्णी वतन सावकाराची बळावर बळकावली. आज आमचे पेशवे वतनदार बनले गेले. ज्या घरात कुलकर्णी पण जोशी पण चालत होतं, ते घर अण्णाला मोठा होऊन आमच्या आश्रयाला येतं. ब्राह्मण असूनही भिक्षा मागायची पाळी त्यांच्यावर आली आणि हे सारं आमच्या पेशव्यांच्या कृपेमुळे झालं. एक वेळ गुन्ह्याची माफी असावी. आपली आज्ञा म्हणून मी वतन परत करतो. हा निर्णय ठीक, तसं तुम्हाला करावंच लागेल. शामराज पंत, जंजिऱ्याच्या लढाईत पराभव घेऊन आलात. आम्ही दोष दिला नाही. सिद्दी खैरियत यांच्या दगलबाजीला फसलात आणि कैदेत सापडलात. जंजिऱ्यावर कधीही परत येणार नाही असं सांगून आपली सुटका करून घेतली, पण तोही दोष आम्ही मानला नाही. राजकारणात असे प्रसंग येतात, पण हा गुन्हा अक्षम्य, त्याला क्षमा करता येईल असं वाटत नाही. महाराज, शामराज पंत उद्गारले. राजांची नजर गर्भगळीत झालेल्या शामराज पंतावर खिळली होती. ते शांतपणे म्हणाले, शामराज पंत, तुम्ही आमचे पेशवे. आम्ही म्हणजे काही इंद्र नव्हे, जो 1000 डोळ्यांनी पाहणार. आम्ही तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांनी पाहणार, प्रजा राखणार. पेशवे पदावर असूनही तुमची नजर एवढ्या खाली पोहोचत असेल तर तुम्ही या जागेस योग्य नाही. तुमच्या हाती प्रजा सुरक्षित राहील असं आम्हास वाटत नाही. तेव्हा आजपासून तुमचं पेशवेपद आम्ही काढून घेत आहोत. राजांच्या त्या निर्णयाने सारे चकित झाले. शामराज पंतांनी आपली नजर उंचावली. उद्वेगाने ते म्हणाले, महाराज, मग फडाच्याही जबाबदारीतून मोकळं करावं. शामराज पंतांच्या बोलांनी राजांच्या मनावर काही परिणाम झाला नाही. शामराज पंत, या दबावाचा आमच्या मनावर काही परिणाम होणार नाही. फडाची जबाबदारी घेणं शक्य नसेल तर तसं तुम्ही करू शकता. गुन्हा तुमचा, आगळीक तुम्ही केलीत आणि आमच्यावर संतापता. पंत, परत विचार करा. आमच्या राज्यात गमावलेली जागा आणि हरवलेली संधी पुन्हा मिळत नसते. शामराज पंत भानावर आले. चूक झाली महाराज, माझे शब्द मी परत घेतो. क्षमा असावी. ठीक आहे. आजपासून शामराज पंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांची पेशवे म्हणून आम्ही नेमणूक करत आहोत आणि त्यांची जागा अनाजी दत्तो यांना आम्ही देत आहोत. शामराज पंत, तुम्ही आमचे प्रथम पासूनचे पेशवे. त्या पेशवेपदाला डाग लागू नये ही आमची इच्छा आहे. आज नरहरी पेशवे बनत असले तरी राज्याची बेदिली 4 चौकात जाऊ नये म्हणून तुम्ही असे पावतो शिक्का तुमच्याच नावाचा चालेल. राजांनी नरहरी आनंदराव आणि अनाजी दत्तो यांना पेशवाईची आणि वाघनिशीची वस्त्रे जिजाबाईंच्या हस्ते दिली. दोघांनाही पालखीचा मान देण्यात आला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.